1 किलोमीटर लांब ठेवलं, मग त्यांना परवानगी कशी काय दिली? कशी भेटली मग? कशी परवानगी दिली? प्रशासन, इथले प्रशासनाची तुम्ही जबाबदारी. जाणार का मग भाजपच्या कार्यालयावर? आता तेच आम्ही आता इथून ठरवणार काय करायचं. बरं. त्याच्यानंतर आम्ही भाजप मग आता काय जशास तसं उत्तर दिलं जाईल. अडवणूक करतायत का? जशास तसं उत्तर दिलं जाईल. पाहतोय की जसंच तसं उत्तर दिलं जाईल असं काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात. मात्र हा सगळा पोलिसांचा फौजफाटा आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांनी हे काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती जाऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा सातारा रस्ता आहे आणि या सातारा रस्त्यावरती उत्सव हॉटेलच्या चौकामध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिलेली होती. आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांनी अशा पद्धतीनं हे कडक केलेलं आहे जेणेकरून काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती जाणार नाही त्याची खबरदारी या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा रस्ता सातारा रस्ता पुढे कात्रज चौकाकडे जाणारा स्वारगेट चौकामधून येणारा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता काँग्रेस कार्यकर्ते बंद करणार नाहीत यासाठी आपण पाहतोय की काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरती येऊच नये यासाठी हा सगळा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपण पाहतो की या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी रस्त्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते सांगतात की शांतताप्रिय मार्गानं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू, मात्र हातामध्ये पोस्टर्स घेऊन पुणेकरांपर्यंत आमचा आवाज पोहोचला पाहिजे यासाठी किती पोलीस सगळ्यांनी कडक करून रस्ता अडवला पोलिसांनी. आम्हाला बॅरिकेड मध्ये बंद करून काँग्रेस भवनावर कार्यकर्ता बीजेपीचा त्यांना तिथं आंदोलन करण्याची परवानगी देणे हे पोलिसांची चूक आहे आणि त्यांनी हातात गेल्यावरचा पोलीस इतिहास उभे केले जातात रस्त्यावर. म्हणूनच सांगतो गेल्या वेळेला त्यांनी दगड मारली, काचा फोडल्या, आमच्या कार्यकर्त्याची डोकी फुटली. पोलिसांनी जसं आमच्या कार्यकर्त्यांना काल स्थानबद्ध केलं तसंच त्यांनाही करायला पाहिजे होतं म्हणजे काँग्रेस भवनावरचा हल्ला झाला तुम्ही नसता. आता मग जाणार का भाजप कार्यालयावर? मी तिकडची ऍक्शन बघतोय त्या पद्धतीने रिएक्शन होणार. आपण पाहतोय की भाजप ज्या पद्धतीनं ऍक्शन करेल त्या पद्धतीनं रिएक्शन आमच्याकडून दिली जाईल अशा पद्धतीचं म्हणणं आहे. मात्र आपण पाहतोय की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या रस्त्यावरती चौकामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या दारापर्यंत जातातच कसे हा सवाल आपण पाहतो की या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करताना पाहायला मिळतात. जर त्यांच्या आंदोलनाला आमच्या थेट दारापर्यंत आंदोलन करण्याची परवानगी दिली जाते तर मग आम्हाला रस्त्यावरती का नको अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की ज्या ठिकाणी काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिलेली आहे तिथून या सगळ्या परिसरामध्ये हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांची व्हॅन या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे. काँग्रेस कार्यकर्ते बाहेर येऊ नये यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे तिथून हे सगळे कार्यकर्ते बाहेर पडलेले होते की आमच्या काँग्रेसच्या दारापर्यंत भाजपचे कार्यकर्ते आलेले आहेत तर मग मात्र आम्ही रस्त्यावरती आंदोलन का करू नये. आपण पाहतोय की हा सवाल उपस्थित करत हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते थेट रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत. वंचित बहुजन आघाडी सुद्धा रस्त्यावरती उतरून आंदोलन करते. मात्र या सगळ्यांचा आपण पाहतोय की वातावरण जे आहे त्या ठिकाणी आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे कार्यकर्ते काय काय निषेध करताय तुम्ही? जो दिल्ली प्रकरणमध्ये जंतर मंतर मध्ये जे महिलावरती लाठीचार्ज ज्यांनी केलते त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांनी ते सांगितलं होतं की महिलावरती तुम्ही लाठीचार्ज करा. की हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते इथून हे सगळे वाहनं रस्त्यावरती येत आहेत आणि येणाऱ्या पुणेकरांना आपण पाहतो की अशा पद्धतीने हे पोस्टर्स काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दाखवले जातात. हातामध्ये पोस्टर्स घेऊन हे सगळे काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत. आपण पाहतोय की काळे बलून्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि काळे बलून जे आहेत ते हवेमध्ये सोडले जात आहेत. हातामध्ये काळे बलून घेऊन आला हुकुमशहाचं भाष्य आहे अमित शहा गृहमंत्री ना हुकुमशहाचे भाष्य आहे ते. याच्यावर काय लिहिले हे बघा ना, गो बॅक हुकुमशहा. आपण पाहतोय की या ठिकाणी हे काळे फुगे जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत आणि काळ्या फुग्यावरती गो बॅक हुकुमशहा कुठपर्यंत पोहोचवायचे ते फुगे? हे नाही गृहमंत्री पर्यंत पोहोचवायचे जातील का आता हवेत? हो जातील ना, 500 मीटरच आहे ते, जातील. त्यांच्या गाडीपाशी पाडावं आमची तर इच्छा आहे. आपले देशाचे गृहमंत्री तर पार्लमेंट 4 दिवसापासून येत नाहीयेत तर ते हे फुगे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे की तुम्ही पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा आवाज ऐका. पाहतोय की आता हे किती फुगे आणलेत तुम्ही? आम्ही 100 फुगे आणलेत. हा 50 पर्यंत जाऊ दे. चौकात सोडले, 20-30 इथनं सोडले, आता अजून 50 इथनं सोडणार आहे. पाहतोय की अशा पद्धतीने अनोखी शक्कल काँग्रेसकडून लढवण्यात येते आणि काळे फुगे जे आहेत ते थेट हवेमध्ये सोडण्यात येत आहेत. आपण पाहतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत. आपण या सगळ्या परिसरामध्ये पाहिलं तर कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहे. कार्यकर्ते रस्त्यावरती जाणार नाही याची खबरदारी जी आहे ती सध्या पोलिसांकडून घेतली जाते. संपूर्ण या परिसरामध्ये हा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी पोलीस बंदोबस्त आहे. मात्र भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयावरती गेल्यानंतर नक्कीच हे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहत आहे. आता काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ताफा जो आहे ज्या ठिकाणाहून अमित शहा यांचा जाणार आहे त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे. त्यांनी पुढे येऊ नये यासाठी पोलिसांनी एक साखळी जी आहे ती मानवी साखळी या ठिकाणी तयार केली आहे.
या